भाजपचे स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे यांनी राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तर बदलापूर इथल्या वादग्रस्त शैक्षणिक संस्थेचे सचिव तुषार आपटे यांना भारतीय जनता पार्टीने कुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिली होती। मात्र या निर्णयाबद्दल आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जात होता। त्यामुळे आता राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या निर्णयाविरुद्ध दंड थोपटले होते आणि या प्रकरणी झालेल्या संपूर्ण वादानंतर अखेर तुषार आपटे स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तुषार आपटे यांच्यावर चहू बाजूंनी झालेल्या टीकेनंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तर आपल्या सगळ्यांना आठवत असेल बदलापूरमध्ये शाळेमध्ये एका चिमुकलीवर अत्याचार झाला होता आणि त्याच ज्या शाळेमध्ये हा अत्याचार झाला त्या शाळेचे सचिव आहेत तुषार आपटे यांना बदलापूर नगर परिषदेमध्ये स्वीकृत नगरसेवक पद म्हणून संधी देण्यात आलेली होती आणि त्यानंतर संपूर्ण राज्यभरातून बदलापूरमधून सुद्धा संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळालं होतं आणि मनसेनेही या विरोधामध्ये भूमिका घेतलेली होती आणि त्यानंतर आता ते आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे आणि एक्सक्लुझिव्ह अशी ही प्रत सुद्धा आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघू शकतोय। तुषार आपटे यांचा हा राजीनामा समोर आलाय आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी गणेश गायकवाड हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। तुषार, काय सांगाल? वाद झाला होता, संताप व्यक्त केला जात असताना आता तुषार आपटेंनी राजीनामा दिल्याची माहिती आहे, काय अपडेट्स आहेत याविषयीचे? फरा तुषार आपटे यांनी काही वेळापूर्वीच भाजपाचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांना आपल्या राजीनाम्याचे जे पत्र आहे ते दाखवलेलं आहे आणि आता सध्या ते बदलापूर नगर परिषदेमध्ये पोहोचलेले आहेत। त्या ठिकाणी उपमुख्याधिकारी आहेत, त्यांना हा राजीनामा सुपूर्द केला जाईल आणि उपमुख्याधिकारी जे आहेत ते जिल्हाधिकाऱ्यांना हा राजीनामा पाठवतील आणि आज राजीनामा त्यांचा स्वीकारला जाईल। विशेष म्हणजे राज्यभरामध्ये या सगळ्या प्रकरणाची चर्चा झाली। अनेक पक्षाच्या मोठ्या नेत्यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिल्या, भाजपाच्या नेत्यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आणि त्यामुळे कुठेतरी दबावपोटी हा राजीनामा दिला गेलेला आहे। मात्र प्रसार माध्यमांनी विशेष करून न्यूज 18 लोकमतने सकाळपासून जी बातमी लावून धरली होती त्याचा कुठेतरी आपल्याला इम्पॅक्ट म्हणावा लागेल। संपूर्ण एक आठवडाभर या ठिकाणी बदलापूरमध्ये जेव्हा या खासगी शाळेमध्ये लैंगिक अत्याचाराचं प्रकरण झालं होतं त्यानंतर हिंसक आंदोलन झालं आणि त्यानंतर हे प्रकरण देशभरामध्ये गाजलं होतं। मात्र या शाळेचे जे सचिव होते, माजी सचिव तुषार आपटे यांना अचानकपणे काल उपनगराध्यक्ष पदांची निवडणूक होती बदलापूर नगर परिषदेमध्ये आणि त्याच वेळेस भाजपाचे 3 स्वीकृत नगरसेवक निवडले जाणार होते आणि त्यावेळेस तुषार आपटे यांचं नाव समोर आलं आणि सगळ्यांना आश्चर्य वाटलं। मात्र प्रसार माध्यमांच्या जेव्हा ही बातमी लक्षात आली त्यानंतर न्यूज 18 लोकमतनं बरोबर आहे गणेश, आपण ही बातमी लावून धरलेली होती, त्याचा इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळतोय। मी तुम्हाला थोडंसं थांबवते कारण तुषार आपटे ज्यांनी राजीनामा दिला आहे त्यांची ही प्रतिक्रिया आलेली आहे, ऐकूया। पदाचा राजीनामा देत आहे त्यात म्हणजे शाळेचा, आदर्श विद्यापीठ संस्थेचा आणि भारतीय जनता पार्टीचा त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास न होण्याकरता मी हा राजीनामा त्यांना देत आहे। ओके, पण भाजपाचे निवडून आणले आणि त्याच्यामुळे आपल्याला स्वीकृत नगरसेवक पद मिळालं होतं, काय सांगाल? त्याबाबतीत काय असेल ते नंतर आपण बोलूया याच्यावरती। पण आता तर पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी गणेश यांच्याकडे। गणेश, आपण तुषार आपटेंची ही जी प्रतिक्रिया आहे त्यांची भूमिका आपण ऐकलेली आहे। मात्र आपल्याला आठवत असेल की जेव्हा हा अत्याचार प्रकरण समोर आलं होतं त्यानंतर बदलापूरकरांनी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन उभारलेलं होतं आणि आता त्यांनाच जेव्हा नगरसेवक पद दिलं गेलं तेव्हा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये संतापाची लाट होती। सध्याची काय स्थिती आहे बदलापूरमधील, बदलापूरवासियांची काय प्रतिक्रिया आहे आणि दुसरं म्हणजे भाजपकडून काही सांगण्यात आलंय का, पक्षाकडून? फरा हे प्रकरण ज्यांनी समोर आणलं होतं त्यावेळेस मनसेच्या ज्या महिला सदस्य होत्या संगीता चेंदवलकर, ज्या आता राष्ट्रवादीच्या नेत्या आहेत, त्यांनी देखील काही वेळापूर्वी प्रतिक्रिया दिली होती की भाजपानं या जेव्हा नावाची घोषणा केली स्वीकृत नगरसेवक पद तुषार आपटे यांना दिलं, हे साफ चुकीचं आहे। त्यांनी जे स्वीकृत नगरसेवक पद तुषार आपटेंना दिलंय ते मागे घेतलं पाहिजे, तेव्हाच पक्षाची जी प्रतिमा जी मलिन झालेली आहे ती कुठेतरी सुधारेल आणि भाजपा पक्षानं बहुधा वरिष्ठांनी आदेश दिलेले असावेत कारण सकाळपासून या सगळ्या घटनेचा पाठपुरावा न्यूज 18 लोकमत करते आणि त्याच्यामुळे वरिष्ठांनी आदेश दिल्यानंतर अखेर तुषार आपटे यांनी राजीनामा दिलाय। मात्र आपण स्थानिक इथले जे आहेत, जे आंदोलनामध्ये सहभागी झाले होते, काही तरुण रेल्वे आंदोलनामध्ये, त्यांच्यावर ज्या केसेस दाखल आहेत त्यांच्याशी देखील बोललो। त्यांचं असं म्हणणं होतं की जवळजवळ आता 1.5 वर्ष होत आलं, आमची केसेस अजून चालू आहेत, त्या संदर्भात कोणताही निर्णय होताना दिसत नाही। मात्र जे भाजपाचे आता सध्या त्याच्यामुळे आता पुढे नेमकं काय होतं ते बघावं लागेल। सध्या राजीनामा तर झालेला आहे आणि न्यूज 18 लोकमतचा इम्पॅक्ट सुद्धा पाहायला मिळतोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।